नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद चौधरी क्रांती इंग्लिश अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास सुरू केला होता। आज आपण त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? मागच्या तासाला बघितलं आपण की रोज घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, परंपरेने, सवयीने, डेली रूटीनमध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सर्व सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, याचा आपण अभ्यास केला। आज बघा, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे पाणी हे 100 डिग्रीला उकळतं। हे कोणतं सत्य आहे? हे वैज्ञानिक सत्य आहे। आणि वैज्ञानिक सत्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सायंटिफिक ट्रूथ। म्हणजे जी गोष्ट त्या ठिकाणी कदापि बदलणार नाही आहे। जगामध्ये वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस हे वैज्ञानिक सत्य आहे। आणि जे वैज्ञानिक सत्य असतं, जे सायंटिफिक ट्रूथ असतं, ते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतं। हे महत्त्वाचं आहे। पुढचं वाक्य बघा, द सन रायजेस इन द ईस्ट म्हणजे काय? सूर्य पूर्वेला उगवतो। सूर्य पूर्वेला उगवतो हे सायंटिफिक ट्रूथ आहे, हे भौगोलिक सत्य आहे, हे जॉग्राफिकल ट्रूथ आहे। म्हणजे सूर्य नेहमी पूर्वेलाच उगवतो आणि पश्चिमेला मावळतो। ही क्रिया कधी बदलणार आहे का? नाही। मग परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जाईल? कारण आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत, स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत। आणि शाळेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 5वी ते 10वीच्या दरम्यान ज्या काही परीक्षा असतात त्या परीक्षांना सुद्धा ह्या टेन्सवर प्रश्न विचारला जातो। द सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो। आयडेंटिफाय टेन्स कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट आहे का सिंपल फ्युचर आहे? हे त्या ठिकाणी विचारलं जातं। मग जी क्रिया कदापि बदलणार नाही आहे ते सगळे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात। पुढचं वाक्य बघा, 2 and 2 makes 4 म्हणजे 2 आणि 2 किती होतात? 4। 2 आणि 2 4 होतात, कधी 5 होणार नाहीत। हे गणितीय सत्य आहे। कधी बदलणार आहे का? तर नाही। मॅथमॅटिकल ट्रूथ आहेत, गणिती सत्य आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी ती गोष्ट कदापि बदलणार नाही, म्हणून ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे। याच्यावर नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। पुढचं वाक्य बघा, मॅन इज मॉर्टल। मॅन इज मॉर्टल मनुष्य मृत्यू पावणारा आहे। एकच का? नाही, जगातील सर्वच्या सर्व मनुष्य त्या ठिकाणी एक दिवस मरणार आहे। हे त्या ठिकाणी युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालबाधित सत्य। त्रिकालबाधित सत्य म्हणजे काय? की ज्या गोष्टी कदापि बदलणार नाही आहेत ते सर्व सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात। हे लक्षात घेतलं पाहिजे। समजलं? पुढचं वाक्य बघा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी। ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणा। ऑनेस्टी हे काय? भाववाचक नाम आहे आणि भाववाचक नामाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतात। ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हा सुविचार आहे। म्हणजे काय? सुविचार असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, या सगळ्या गोष्टी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात। हे महत्त्वाचं आहे बघा। म्हणजे काय? वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, the sun rises in the east, 2 and 2 makes 4, man is mortal, honesty is the best policy। या सर्व क्रिया जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत हे विश्व आहे, जग आहे, तोपर्यंत कदापि न बदलणाऱ्या आहेत, कधीही बदलणार नाहीत। आणि ज्या गोष्टी कदापि बदलणार नाहीत त्या सर्व सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात। हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे। पुढचे वाक्य बघू, राधा गोज टू टेम्पल एव्हरी डे। राधा गोज टू टेम्पल एव्हरी डे। मागच्या तासाला आपण बघितलं होतं की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्ता जर एकवचनीय असेल, सिंग्युलर असेल, तर क्रियापदाला यस किंवा ईएस वापरतो। परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की आयडेंटिफाय टेन्स, टेन्स कोणता आहे? तो सिंपल प्रेझेंट आहे,
सिंपल पास्ट आहे का सिंपल फ्युचर आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. मग ओळखायचं कसं? आता एव्हरीडे शब्द आलेला इथं. एव्हरीडे शब्द आलेला आहे. एव्हरीडे काय? नाउन आहे, प्रोनाउन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे का ॲडवर्ब आहे? तर तो ॲडवर्ब आहे. ते क्रियाविशेषण आहे. म्हणजे एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर असे जे एव्हरीचे शब्द येत असतील तर त्याचा अर्थ होतो की ती क्रिया नियमित घडत आहे, सरावाने घडते आहे, डेली घडत आहे. वाक्याचा अर्थ काय? की राधा गोज टू टेम्पल एव्हरी डे. राधा रोज मंदिरात जाते. नेहमीची सवयीची गोष्ट आहे की राधा रोज मंदिरात जाते, नेहमी जाते. म्हणजे जी क्रिया नेहमी घडते, ज्या वाक्यामध्ये एव्हरी डे येतो, एव्हरी नाईट येतं, एव्हरी इयर येतो, ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढचं वाक्य बघा. ही ऑलवेज कम्स हिअर ॲट नाईट. ही ऑलवेज कम्स हिअर ॲट नाईट. म्हणजे ऑलवेज काय इथं? ऑलवेज म्हणजे नेहमी. ऑलवेज हे त्या ठिकाणी क्रियाविशेषण आहे, ॲडवर्ब आहे. ही ऑलवेज कम्स हिअर ॲट नाईट, की तो नेहमी. ऑलवेज म्हणजे काय? नेहमी. तो नेहमी या ठिकाणी रात्री येतो. तो रात्री या ठिकाणी नियमित येतो. म्हणजे जी क्रिया नेहमी घडते, ज्या वाक्यामध्ये ऑलवेज येतो, ते वाक्य नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. की एव्हरी डे आला, एव्हरी नाईट आला, ऑलवेज आला, युजली आला. बघा युजलीचं पुढचं वाक्य. कबीर युजली ड्रिंक्स कॉफी. युजली, जनरली, ऑलवेज, एव्हरी हे सर्व ॲडवर्ब, हे सर्व क्रियाविशेषण हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येतात, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कबीर युजली ड्रिंक्स कॉफी, की कबीर हा नेहमी, नियमित त्या ठिकाणी कॉफी पितो. आता इथं बघा यस प्रत्यय वापरलेला आहे वर्बला, क्रियापदाला यस प्रत्यय वापरलेला आहे. कबीर युजली ड्रिंक्स कॉफी म्हणजे कबीर नेहमी कॉफी पितो. क्रियापदाला यस प्रत्यय वापरला. का वापरला आहे? कारण कबीर हे सिंग्युलर नाउन आहे. की क्रियापदाला यस किंवा इयस हे फक्त सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच वापरले जातात, हे सर्वांनी समजून घ्या. पुढचं वाक्य. सचिन रीड्स द टाइम्स ऑफ इंडिया डेली. जे आपण सकाळपासून तर रात्रीपर्यंत ज्या आपण क्रिया करतो, त्या सर्व क्रिया डेलीच्या क्रिया या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, हे महत्त्वाचं आहे. इंग्रजी बोलताना, स्पर्धा परीक्षा देताना किंवा शाळेच्या सर्व परीक्षा देताना ज्या ज्या विद्यार्थ्याचे, ज्या ज्या व्यक्तीचे टेन्सेस पूर्णतः लर्न आहेत, पूर्णतः पाठ आहेत, समजून घेतलेले आहेत, तर इंग्लिश स्पीकिंग करताना सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही, हे सांगणे. पुढचं वाक्य बघा. सचिन रीड्स द टाइम्स ऑफ इंडिया डेली. डेली म्हणजे काय? रोज, नियमित. की सचिन टाइम्स ऑफ इंडिया हे न्यूजपेपर रोज वाचतो, नेहमी वाचतो. मग या ठिकाणी ॲडवर्ब काय आलेला आहे? डेली, रोज, नियमित. जी क्रिया नेहमी घडते, सरावाने घडते, ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतं. पुढचं बघा. आय गेट अप ॲट 6 AM एव्हरी मॉर्निंग. की रोज सकाळी. एव्हरी म्हणजे काय? रोज सकाळी. वरच्या वाक्यात पण बघितलं की एव्हरी डे, एव्हरी मॉर्निंग. आय गेट अप ॲट 6 AM एव्हरी मॉर्निंग. मी सकाळी 6 वाजता उठतो. एकच सकाळी का? नाही, एव्हरी मॉर्निंग, प्रत्येक सकाळी, रोज सकाळी लवकर उठण्याची सवय त्या ठिकाणी आहे. म्हणजे ज्या क्रिया रोज घडतात, नेहमी घडतात, सरावाने घडतात, त्या सर्व क्रिया सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येतात, लक्षात घ्या.
राज्याच्या आणि देशाच्या सर्व ज्या काही परीक्षा आहेत, एक्झाम आहेत, त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सवर प्रश्न विचारले जातात, हे लक्षात घेतलं पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आणखीन काही नियम आहेत, आणखीन काही प्रश्न आहेत, आणखीन काही कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्ट क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. फक्त घाई करून चला आपल्याला पटापट टेन्स संपून टाकायचे आहेत आणि पुढे जायचं आहे, तर असं करायचं नाही आहे. प्रत्येक टेन्स समजून घ्यायचा आणि त्याच्यावर आपण जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सॉल्व केलेत तर चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलता पण येते आणि स्पर्धा परीक्षेला चांगले मार्क्स आणू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचे सेंटेन्स बघू आपण. द कॉलेज रिओपन्स इन ऑक्टोबर. म्हणजे काय? कॉलेज ऑक्टोबरमध्ये पुन्हा उघडतात. टाइम टेबलनुसार फिक्स प्रोग्राम असेल, निश्चित टाइम टेबल असेल आणि नेहमी घडणाऱ्या घटना असतील तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते. पुढचं वाक्य बघा. ही गोज टू चेन्नई नेक्स्ट मंथ. म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे की ही गोज टू चेन्नई नेक्स्ट मंथ फिक्स प्रोग्रामनुसार, निश्चित वेळापत्रकानुसार ही गोज टू चेन्नई नेक्स्ट मंथ म्हणजे तो पुढच्या महिन्यामध्ये चेन्नईला जाणार आहे. फिक्स प्रोग्राम असेल, निश्चित टाइम टेबल असेल तर असे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. नेक्स्ट, द प्राईम मिनिस्टर कम्स हिअर टुमारो. पंतप्रधान हे उद्या या ठिकाणी येत आहेत. आता पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत म्हणजे त्यांचा निश्चित कार्यक्रम त्यांनी केलेला आहे की उद्या या ठिकाणी पंतप्रधानांना यायचं आहे. एक प्लॅनिंगनुसार, फिक्स प्रोग्रामनुसार त्या ठिकाणी जे क्रिया असतात त्या सगळ्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचं वाक्य बघा. शी लिव्ज फॉर न्यूयॉर्क नेक्स्ट मंडे. म्हणजे ती काय पुढच्या सोमवारी न्यूयॉर्कला निघणार आहे. निश्चित कार्यक्रम आहे, टाइम टेबल आहे, तिकीटचं बुकिंग केलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या क्रिया पुढच्या कालावधीमध्ये घडणार असतील आणि फिक्स प्रोग्राम असेल, निश्चित फिक्स प्रोग्राम असेल, निश्चित वेळापत्रकाप्रमाणे ज्या क्रिया कालावधीमध्ये घडणार असतील तर असे वाक्य नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचे जे आपण वाक्य घेतलेले आहेत सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ते स्पर्धा परीक्षांसाठी, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी फार महत्त्वाचे आहेत. कंबाईन एक्झाम असेल किंवा तलाठी असेल, लिपिक असेल, ग्रामसेवक असेल किंवा इतर ज्या तत्सम परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले जातात. पहिलं वाक्य बघा. इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. वाक्याचा अर्थ काय? इफचा अर्थ काय होतो? जर तर. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. जर तू कठोर अभ्यास करशील तर यू विल गेट गुड मार्क्स, तर तुला त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळतील. जर तरचं वाक्य कंडिशनल सेंटेन्स आहे, अटदर्शक आहे. इथं कंजक्शन कोणतं आहे? इफ आहे. एक तर पहिला प्रश्न विचारला जाईल आयडेंटिफाय सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे का कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये इफ असेल ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा प्रश्न विचारला जाईल आयडेंटिफाय टेन्स, पहिल्या वाक्याचा टेन्स विचारला जाईल. मग इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. मग इफ नंतर जर आपल्याला टेन्स लक्षात येत नसेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये बघायचं की यू नंतर काय? विल आहे.
जेव्हा कंडिशनल सेंटेन्स असेल, जेव्हा अटदर्शक सेंटेन्स असेल, त्यावेळेस त्या ठिकाणी दुसरं वाक्य सिंपल फ्युचरचं असतं. शाल आणि विल असेल तर ते वाक्य सिंपल फ्युचर असतं. मग इफ, व्हेन आणि अनलेस या 3 कंजक्शनने वाक्य जोडल्यास जर एक वाक्य सिंपल फ्युचर असेल तर पहिलं वाक्य सिंपल प्रेझेंट असतं. हे कधीही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे एक वाक्य सिंपल प्रेझेंट, एक वाक्य सिंपल फ्युचर. हे कंडिशनल सेंटेन्स असतं की इफ नंतर लगेच त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट येतो आणि पुढचं वाक्य सिंपल फ्युचर येतो. बघा आता पुढचं वाक्य बघा. व्हेन, व्हेन हे सुद्धा त्या ठिकाणी सब ऑर्डिनेट कंजक्शन आहे आणि हे सब ऑर्डिनेट कंजक्शन असेल तर जसं इफचं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे तसं व्हेनचं वाक्य सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. व्हेन ही कम्स हिअर ही विल हेल्प मी. वाक्याचा अर्थ काय होतो? व्हेन ही कम्स हिअर ही विल हेल्प मी. ज्यावेळेस, जेव्हा तो या ठिकाणी येईल त्यावेळेस तुम्हाला मदत करणार आहे. की इफ, अनलेस आणि व्हेनने वाक्य जोडले असतील तर पहिलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचा कसा? आपल्याला माहिती आहे की क्रियापदाचं पहिलं रूप असेल, क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर त्या ठिकाणी ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. मग साहजिकच आहे, पहिलं वाक्य जर सिंपल प्रेझेंट असेल तर दुसरं वाक्य सिंपल फ्युचर टेन्स येतं. हे महत्त्वाचं आहे. बघा आता पुढे अनलेस. आता अनलेस हे सुद्धा त्या ठिकाणी सब ऑर्डिनेट कंजक्शन आहे. इफ असेल, अनलेस असेल, व्हेन असेल. इफचा वाक्य होकारार्थी वाक्यामध्ये केला जातो. अनलेस हे निगेटिव्ह कंजक्शन आहे, नकारार्थी कंजक्शन आहे. अनलेस शी वर्क हार्ड. आता बघा इथं वाक्यामध्ये शी वर्क हार्ड चालेल का शी वर्क्स चालेल? वर्क्स का? कारण करता त्या ठिकाणी सिंग्युलर आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये करता जर सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस वापरतो. आपण मागच्या लेक्चरला बघितलं. अनलेस शी वर्क्स हार्ड शी विल नॉट सक्सीड. की जर त्याने कठोर अभ्यास केला नाही, शी विल नॉट सक्सीड, मग तिला त्या ठिकाणी यश मिळणार नाही. असे कंडिशनल सेंटेन्स असतात. इफ असेल, अनलेस असेल, व्हेन असेल, 2 वाक्य जोडले असतील तर एक वाक्य सिंपल प्रेझेंट असतं तर एक वाक्य सिंपल फ्युचर असतं. आणखीन कंबाईनच्या एक्झामला किंवा इतर परीक्षांना प्रश्न विचारला जातो आयडेंटिफाय टाईप. विशेष करून तलाठीसाठी प्रश्न विचारला जाईल की टाईप 1 आहे, टाईप 2 आहे की टाईप 3 आहे. असे 3 टाईप इंग्लिशमध्ये आहे. मग ज्यावेळेस इफ, अनलेस, व्हेन ने 2 वाक्य जोडले असतील, एक वाक्य सिंपल प्रेझेंट, एक वाक्य सिंपल फ्युचर, त्या ठिकाणी त्याला म्हणतात टाईप 1. हे लक्षात घ्यायचं. तलाठीच्या परीक्षांना किंवा इतर तत्सम परीक्षांना असा प्रश्न विचारला गेला की टाईप कोणता आहे? ते टाईप 1 आहे, टाईप 2 आहे का टाईप 3 आहे? आणखीन प्रश्न विचारला जाईल विशेष करून MPSCच्या परीक्षांना की हे कोणती कंडिशन आहे? मग ज्या वेळेस एक वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, दुसरं वाक्य सिंपल फ्युचर असेल तर ती कंडिशन प्रोबेबल कंडिशन असते. प्रोबेबल कंडिशन म्हणजे काय? तर प्रोबेबल कंडिशनमध्ये जी क्रिया शक्य आहे. आता प्रत्येक वाक्यामध्ये बघा, इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. तू जर कठोर अभ्यास केला तर तुला चांगले मार्क्स मिळतील. शक्य आहे. जर मेहनत केली तर त्याला त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळतील. मग जी गोष्ट शक्य आहे त्याला प्रोबेबल कंडिशन म्हणतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. मग ती प्रोबेबल आहे, इम्प्रोबेबल आहे का इम्पॉसिबल आहे? आता इम्प्रोबेबलमध्ये त्या ठिकाणी अशक्य गोष्ट असते, इम्पॉसिबलमध्ये ते शक्यच नाही आहे. म्हणजे काय की ज्या ठिकाणी एक वाक्य सिंपल प्रेझेंट असेल, दुसरं वाक्य सिंपल फ्युचर टेन्स असेल त्याला टाईप 1 म्हणतात आणि प्रोबेबल कंडिशन म्हणतात.
हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर या पद्धतीने सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण जर सविस्तर अभ्यास केला, त्या प्रत्येक म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कोणत्या कन्सेप्ट येतील, कोणत्या संकल्पना असतील, त्या जर आपण जर त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करत गेलो आणि आतापर्यंत सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कसे प्रश्न विचारले गेलेत याबद्दल जर आपण अभ्यास केला तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याकडून मिस होणार नाही आणि चांगल्या पद्धतीचे मार्क्स आपण त्या ठिकाणी आणू शकतो. घाई गडबडीने अभ्यास न करता प्रत्येक टेन्स की 12 टेन्स जे ते 12 टेन्सचा आपण जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर टेन्सवरचा एकही प्रश्न आपल्याकडून सुटता कामा नये, हे लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. थँक्यू.